नमस्कार. आपल्या घरात लक्ष्मीचा वास असावा आणि तिचा आशीर्वाद सदैव राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते. ज्या घरात देवी लक्ष्मीचा वास करते त्या घराला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. शास्त्रानुसार देवी लक्ष्मीच्या आगमनासाठी एक निश्चित वेळ सांगितली आहे. या काळात लोकांनी कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी? देवीच्या आगमनाची वेळ. घरातील देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा यासाठी लोक नेहमी पूजा करण्यात मग्न असतात. त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्या घरात वास करते. शास्त्रानुसार संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत लक्ष्मीचे दर्शन होते. संध्याकाळी लक्ष्मी घरात प्रवेश करते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा तुमच्या घरात प्रवेश हवा असेल तर तुम्हाला या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. घराचा दरवाजा उघडा ठेवा. लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळी आपल्या घराचा दरवाजा नेहमी उघडा ठेवा. यासोबत मंदिरात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावा. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. अशा प्रकारे प्रसन्न होऊन माता लक्ष्मी जर तुम्हाला देवी लक्ष्मीला तुमच्या घरी बोलवायचे असेल तर पूर्णपणे स्वच्छ ठेवण्याच्या सोबत घर उजळले पाहिजे. स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही अशा घरात ती वास करत नाही. विशेषतः संध्याकाळच्या वेळी कुठेही घाण पसरणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या दारातून परत येईल. आगमनाचे संकेत. जर तुम्हाला तुमच्या घराभोवती संध्याकाळी घुबड दिसले तर ते शुभ मानले जाते. ते सूचित करते की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे. तसेच ज्या घरात देवी लक्ष्मी येते त्या घरातील सदस्यांच्या खाण्याची सवयही बदलू लागते. लोक नशा मांसाहारापासून दूर राहू लागतात. एवढेच नाही तर पूजेच्या वेळी शंख फुंकण्याचे विशेष महत्त्व आहे. अशा स्थितीत सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज ऐकू आला तर ते शुभ लक्षण मानले जाते. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.